मग काय ठेवायचे? बँकेत लॉकर मध्ये. हा सल्ला मी आधी सुद्धा देऊन झालाय. मग का नाही ठेवले? आता समजा उद्या माझ्यासारखा एखादा माणूस आला, अनोळखी, म्हणजे ओळखीचा, पण माझ्या मनात काय चालू आहे तुम्हाला काय माहिती? आणि समजा उद्या मी चोरीचा प्रयत्न केला किंवा तुमच्यापैकी कुणावर तरी हल्ला केला तर? अरे पण तू असं का करशील ना? असं तुला वाटतंय, पण असं झालं तर? म्हणून म्हणतो दागिने लॉकर मध्ये ठेव. दादा विश्वास करेक्ट बोलतोय. काही नको, दागिने घरातच राहतील. आणि ऐका पण ते चालणार नाही. हा, मग त्यांना समजावा. तिने एवढी वर्षी सांभाळल्या ना दागिने. पण आता ते दागिने सांभाळणं कठीण झालेलं आहे आणि याचा एक प्रूफ आहे ना आपल्याकडे. त्यामुळे बघा, ठरवा. भाई टाइम खराब है और जान अजीज, सोच लो. काय हो खय असाच तुम्ही? अहो खय असाच? काय हो खय असाच तुम्ही? काय झालं ग? बघितलास ना घरात काय चाललं? हा कोण खायचो तो विश्वासराव? काय सांगता हा? कळला माका. अहो पण आजवर एवढा सोना घरातच होता ना, कधी हैसून गेला काय सोना? की मी कोणा खात लावून दिले? जपला ना सोना, जीवापेक्षा पण जास्त जपलंय. कधी पोटच्या पोरांची पण गय करूक नाही मी, कारण या सोना म्हणजे नायकांची संपत्ती हा, आणि ती जपवची जबाबदारी माझ्यावर हा. पार पडलाय ना मी ती. होय, मी बघतोय ना तू कोणाक हात लावू देत नाहीस. मी सांगितलं म्हणून सरिताक एक दागिनो दिलंस, धाकट्या सुनेक दिलंस, पण आपण होऊन कधी कोणाक हात लावू दिलंच नाही. बघ आताच की त्या दागिने बँकेत ठेवची वार्ता चालली हा, आणि कोणाच्या सांगण्यावरून? तो विश्वासराव त्याच्या सांगण्यावरून? ता काय नाही, घरातले दागिने घरातच असुक वयेत, माझ्या नजरेसमोर. हो, या बघ तू त्याची काळजी करू नकोस. दागिने खय घराबाहेर जाणार नाही, मी सांगताय ना. लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं, तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.